रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया संतांचिया, दुसरे चरण संतांचिया संतांचिया. महिमा संतांचा भाग 5 आणि त्यानिमित्ताने चालू असलेला अभंग. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाची, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या बीजोत्सव आणि शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा म्हणजे एकनाथ षष्टीचा उत्सव. या उत्सवाच्या निमित्तानं चालू असलेली आपली संतांचा महिमा वर्णन करणारी, संतांच्या शब्दामध्ये संतांच्या अभंगातून संतांचा महिमा शब्द वर्णन करणारी ही महिमा संतांचा ही मालिका आणि त्या अनुषंगाने आजची ही 5वी सेवा महिमा संतांचा भाग 5. या अभंगावर आपण चिंतन करत आहोत. जो अभंग आपल्या समोर आता मी ठेवलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्याला माहिती आहे. आणि या अभंगाचं चिंतन करत असताना आपण 2 कडव्याचा विचार केला. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव. या 2 चरणाचा अभंग, या 2 चरणाचा विचार झाल्यानंतर 3ऱ्या चरणामध्ये आपण प्रविष्ट झालो होतो. आणि 3ऱ्या चरणामध्ये ज्या वेळेला आपण प्रविष्ट झालो त्यावेळेला वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाची. संत काय करतात? संत माय आहे, संत बाप आहे, संत कृपावंत आहे, संत उद्धार करतात, जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करतात. म्हणजे नेमकं काय करतात याचा विचार केल्यानंतर मग 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वाढावया सुख किंवा वाढविले सुख. 6 गोष्टी मी सांगितल्या होत्या ज्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आल्या. एक सुख आहे, एक भक्ती आहे, एक भाव आहे, एक धर्म आहे, एक कुळाचार आहे आणि एक भगवंताचं नाम आहे. अर्थात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची. संत हे करतात. तुम्ही आम्ही आपलं संसारामधलं ध्येय काय असते? वाढावे संतान ग्रीवावे धन धान्य. आमचं ध्येय हेच आहे की संतान वाढावी. एकाचे 21 5चे 50 वेळ मांडावर जावं, हे आमचं आहे ना तत्व. 1 फ्लॅटचे 2 फ्लॅट हो, 2चे 4 हो. अर्थात जीवनामध्ये सुख समृद्धी सांसारिक दृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या यावं हे आमचं ध्येय असते आणि हे वाढवण्याचं आम्ही कार्य करत असतो. पण तुकोबारायांसारखे संत, एकनाथ महाराजांसारखे संत, माऊली ज्ञानोबारायांसारखे संत, अर्थात कुठलेही संत असू द्या, संतांचं एकच ध्येय आहे, ते या जगतामध्ये खऱ्या सुखाला वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून वाढावया सुख. आणि दुसरा विचार आपण केला होता की संत महात्मे भक्ती वाढवतात. भक्ती वाढवतात म्हणजे कुठली भक्ती? तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध. भक्तीचा डांगोरा पिटतात. आपण शेवटी बघितलं काल. भक्तीचा डांगोरा पिटू, भक्तीचा डांगोरा कळी काळा शिदरारा. जगतामध्ये भक्ती वाढावी, तुमच्या आमच्या जीवामध्ये भक्ती वाढावी. भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भगवंतावर असलेलं निश्चिम प्रेम म्हणजे भक्ती जर आहे. कारण देव दुसरं काहीच जाणत नाही. देव फक्त आणि फक्त भक्ती जाणतो. देवाला भक्ती प्रिय आहे. देवाला तुम्ही कोण आहे हे प्रिय नाही. आणि मग अशी भक्ती, असं भक्ती मार्गाला लावण्याचं काम संत महात्मे आपल्याला करतात.
आणि मग सुख वाढवतात, भक्ती वाढवतात. आणि तिसरा प्रकार होता भाव. वाढावया सुख, भक्ती, भाव. तिसरं काय आलं? भाव. भाव वाढवतात म्हणजे काय? भाव ही महाराज मनातली एक अवस्था आहे, मनाची एक अवस्था आहे भाव म्हणजे. भक्ती तर खूप करतात हो, जगतामध्ये भक्त कमी नाहीत महाराज. पापी सुद्धा भक्ती करतात, नालायक सुद्धा भक्ती करतात, भिकारी सुद्धा भक्ती करतात. आम्ही सुद्धा भिकाऱ्यातच मोडतो. देवाकडे आम्ही भक्ती करतो आणि काहीतरी मागतो ना, देवा हे कर, आम्ही तुला ते देऊ. किंवा देवाच्या जवळजवळ नुसतं मागायचं, देवा आम्हाला हे दे, ते. भिकाऱ्याचं लक्षण आहे ना. म्हणून आम्ही भक्ती करतो, पण आमची भिकारी भक्ती नको. आम्ही भक्ती करतो, आमची विकारी भक्ती नको. आमची भिकारी नको, विकारी नको, शिकारी नको. आमची भक्ती शुद्ध आणि प्रांजळ असली पाहिजे. ती भावाची भक्ती असली पाहिजे महाराज. आता भक्त त्यांचे प्रकार वगैरे आपल्याला माहिती आहे. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच, भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त आहेत. आता विस्तारानं चिंतन करायचं नाही मला. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आहे ना, भक्त, मुमुक्षू, हे सर्व भक्ताचे प्रकार आहेत. आणि हे प्रत्येक भक्ताची ही वेगवेगळी भक्ती आहे. पण या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. आणि जिथं भाव आहे ना महाराज, तिथं भावानं देवाला काही दिलं तरी चालते. महाराज म्हणतात, माऊली वर्णन करतात ना, मगनेश्व भाव उल्लासे पळे कर पावयाचे निमिषे. भावानं काही दिलं तर चालते. अहो, त्या शबरीचे बोर, उष्टे बोर रामप्रभूला गोड लागली. त्या विदुरा घरच्या केळाचं साल, केळाचं टरफल देवाला गोड लागलं. विदुराच्या कन्या गोड लागल्या, कारण त्यात भाव होता. आमचं पंचपक्वान्नाचं ताटही देवाला गोड लागत नाही, कारण भाव नाही. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, संत महात्मे करतात काय? संत महात्मे सुखाचा विचार करतात, सुख वाढवण्याचा प्रयत्न करतात, भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात, भाव वाढवण्याचा प्रयत्न करतात. कारण देवाला भावाशिवाय काहीच नको. भगवान स्वतः सांगतात, माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, मी फक्त आणि फक्त भक्ती जाणतो. आणि त्या भक्ती जाणता त्यातला भाव बघतो. पै भक्ती किमी जाणे. माऊलींची गोड उभी आहे महाराज. पै भक्ती किमी जाणे, येत सान थोरण म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. भावाचे पाहुणे भलतिया. भावाशिवाय भक्तीला सुद्धा अर्थ नसतो. आपण हरिपाठामध्ये ऐकतो ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. बळे विन शक्ती बोलू नये. बळे विन शक्ती बोलू नये. बळे विन शक्ती बोलू नये. भावाचा विचार केला, अनेक ठिकाणी भावाचा विचार केला महाराज. भाव म्हणजे मनातलं जे प्रेम आहे, निश्चिम प्रेम आहे, त्याचा विचार. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, पण कसं केलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात ना, भावे गावे गीत शुद्ध करून. भावे, मी भाव या शब्दाला म्हणजे सांगतो, आपल्या लक्षात आलं असेल. तुकोबारायांनी भक्ती केली. तुकोबाराय म्हणतात, आम्ही भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग सांगून भक्ती केली. भावाने भक्ती केली. आणि मग भावाने भक्ती केली की मग परमात्मा प्राप्त होत असतो. तुकोबाराय म्हणतात, अशी भक्ती आणि भाव वाढवण्याचं काम संत महात्मे करतात, आम्ही करतो. संत महात्मे करत असतात. म्हणून तुकोबाराय संतांजवळ उभे आहेत आणि म्हणतात, आपलं कार्य काय आहे? उद्धराया जनजड जीव, हे बरोबर आहे. पण त्याच बरोबर वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म. सुखाचा विचार झाला, भक्तीचा विचार झाला, भावाचा विचार झाला. आणि 4था शब्द कुठला आहे? वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म. धर्म वाढवतात. आता धर्म म्हणजे नेमकं काय महाराज? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे नीतिमत्ता, नीतीनं वागणं याला धर्म म्हणतात. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणं यालाही धर्मच म्हणायचं. मुलाने आईशी मुलाप्रमाणे वागणं, मुलाचं कर्तव्य पालन करणं, हाही धर्मच आहे. पुत्र धर्म आहे, पिता धर्म आहे, पत्नी धर्म आहे, पती धर्म आहे.
सेवकाने मालकाशी कसं वागावं हाही धर्म आहे, नाही का? धर्माच्या क्लिष्ट व्याख्या आपण केल्या, धर्माच्या एवढ्या क्लिष्ट व्याख्या नाहीत महाराज. धर्म म्हणजे नीतिमत्ता धारण करून वागणं, याला धर्म म्हणतात. आणि या धर्माचं रक्षण करण्यासाठी जसा देव येतो तसं संत महात्मे सुद्धा वाढावया सुख भक्तिभाव धर्म. धर्म वाढवण्याचं, धर्म संस्थापनार्थ आहे जसं आहे तसं धर्माचा उदो करण्यासाठी संत महात्मे येतात, धर्मानं वागण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. धर्म दाखो सदैवाचा जो बापरोपकारी. धर्म म्हणजे काय? आमचा धर्म कोणता आहे महाराज? आपद धर्म काय असतो, नीती धर्म काय असतो, वर्णाश्रम धर्म काय असतो? धर्माचे अनेक प्रकार आहेत, पण साध आणि सोपं, दुःखवे अनेकांचे दुःखे हा धर्म आहे. सर्वत्र भगवान आहे हा भागवत धर्म सांगतो. तुकोबारायांचा अभंग आहे, आपल्याला माहिती असेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. धर्म शब्दाला म्हणून सांगतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदाभेदाचा अमंगळसा भेद नाहीसा करून, भ्रम नाहीसा करून हे जगत विष्णूंनी भरलेलं आहे. हा आपला धर्म आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग तुम्ही आम्ही कोण आहो? विठ्ठल भक्त, कृष्ण भक्त, कोण आहो? वैष्णव आहो ना. मग वैष्णवांचा धर्म काय आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि हाच धर्म वाढवण्याचं काम संत महात्मे करतात. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात वाढावया सुख भक्तिभाव धर्म. काय महाराज, तुकोबाऱ्यांनी गोड सांगितलं. संत महात्मे भक्ती वाढवतात, सुख वाढवतात, भाव वाढवतात आणि धर्मानं वागण्यासाठी धर्म वाढवतात. ज्या भगवंत हा धर्माची मूर्ती आहे, त्या भगवंत धर्माच्या मूर्तीकडेच मागणी करतात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवेदा तारा कर्मापासून. आम्हाला पाप काय आहे, पुण्य काय आहे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे कळण्यासाठी वेदशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, श्रुतीचा अभ्यास करावा लागेल. पण तो आम्हाला शक्य नाही, म्हणून सोपे वर्मा सांगितले संती. आम्हाला संत महात्म्यांनी सोपं सांगितलं, सोपं करून दिलं. तुकोबारांनी जे सांगितलं ना तोच धर्म, माऊली ज्ञानोबारांनी जे सांगितलं त्यालाच धर्म म्हणायचं. निळोबारांनी जे सांगितलं तोच धर्म, संत एकनाथ महाराजांनी सांगितलं तोच धर्म, जनाबाईंनी सांगितलं तोच धर्म, नामदेवरायांनी सांगितलं तोच धर्म. आम्हाला नाही बघायच्या व्याख्या धर्माच्या. वेदात काय आहे, शास्त्रात काय आहे, श्रुतीत काय, कशाला बघायचे आहेत? आम्हाला सांगितलं महाराज. तुकोबारांनी आम्हाला धर्म सांगितला काय आहे, नाथरांनी आम्हाला सोप्या भाषेत धर्म सांगितला काय आहे. तो धर्म वाढवण्यासाठीच तर संत महात्मे आले ना. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात वाढावया सुख भक्तिभाव धर्म. आणखी पाचवा प्रकार सांगितला कुळाचार. कुळ आणि कुळाचार आपल्याला माहिती आहे की नाही? आमचा कुळाचार काय आहे, आमचं कुलदैवत काय आहे? प्रत्येक वैष्णवांचं कुलदैवत कुळाचार पंढरपूरचा विठोबा आहे, द्वारकेचा श्रीकृष्ण भगवान आहे, अयोध्येचा राम आहे. आमचे दैवत देव हेच आहे महाराज. महाराजांचा एक अभंग आहे बघा. माझे कुळीचे दैवत कृपाळू पंढरीनाथ. आमचा कुळाचार कुळदैवत, माझे कुळीचे दैवत कृपाळू पंढरीनाथ. पंढरीशी जाऊचला पाहू रखमा देवी वरा. माझे कुळीचे दैवत कृपाळू पंढरीनाथ. ओ माझंच काय, तुमचंच काय? ज्याचं ध्यान सनकादिक ऋषी करतात ते आमचं कुलदैवत आहे आणि त्याची वारी करणं हा आमचा कुळाचा आहे. तू कामने जाते सनकादिक धात,
तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात त्यामुचे कुलदैवत पांडुरंग त्यामुचे कुलदैवत पांडुरंग तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात त्यामुचे कुलदैवत पांडुरंग. आणि मग या कुलदैवतेचा उपासना करणं नाही का, त्याची वारी करणं, त्याची पूजा करणं, उपासना करणं, एकादशी करणं, हे सर्व आमचा कुळाचार आहे. महाराज म्हणतात कुळाचार. आणि पुढचं सांगितलं 6व्या क्रमांकाचं, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. नाम विठोबाचे, विठोबाचं नामस्मरण करायचं, विठोबाचं नाम घ्यायचं, हा 6वा प्रकार. आणि याचं हे वाढवण्यासाठी, विठोबाचं नाम घेणाऱ्याची संख्या वाढवण्यासाठी संत महात्मे प्रयत्न करतात. म्हणून ते आपले मायबाप आहेत. काय महाराज, विठोबाचं नाव घ्या, विठोबाचं नाव घ्या, विठोबाचं नाव घ्या. यज्ञ याग तप व्रत हे सर्व महाराज कठीण आहे, कलियुगामध्ये शक्य नाही. तेव्हा मग काय करा, महाराज म्हणतात विठोबाचं नाव घ्या रे. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे म्हणजेच विठोबाचे नाव घ्या. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. किंवा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, म्हणजे विठ्ठल 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 विठोबा 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 रखमाई. जप करा या नामाचा. तुकोबाराय म्हणतात वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. विठोबाचं नाव घ्या, कारण आम्ही तेच करतो ना. तुकोबाराय म्हणतात दुसरं आम्ही काही करतच नाही. आम्ही काय करतो, आम्ही दुसरं काही करत नाही. आणि काचे काम नाही आता, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता, उडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. अर्थात विठोबाचं नाम आम्ही गातो. संत महात्मा विठोबाचं नाम गायन करायला सांगतात, त्यांच्या नामाचा जप करायला सांगतात. हे झालं 6वं. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. लागली संगती 3ऱ्या चरणाची. आणि मग आता बघा, मी मागच्या कथेच्या आदल्या भागामध्ये सांगितलं, उद्धराया जन जड जीव हे आईचं लक्षण आहे, माय आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाची. ते प्रयास करावे लागतात. हे कोणाचं आहे, बापाचं आहे. माय बाप. आणि 3रं आलं होतं विशेषण कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत जे आहे ना, ते शेवटच्या चरणात आलाय. संत कृपावंत कसे आहेत हे सांगण्यासाठी तुकोबारायांनी चंदनाचं उदाहरण दिलं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, हाय तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अर्थात संत महात्मे हे चंदनासारखे स्वतः जिजून दुसऱ्याला त्या ठिकाणी शीतलता देतात. किती त्रास सहन करतात संत. व हिरा पडता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. निळामध्ये त्याची जे आघात सोसतात ना, तेच संत आहे महाराज. काय सांगावं, चंदनासारखं झिजून आपलं आयुष्य चंदनासारखं झिजवतात आणि तुम्हा आम्हाला सुगंध देतात, शीतलता देतात. त्यांच्या संगतीत जर कोणीही आलं
कोणीही संगतीला आलं तर ते भेदभाव न करता त्याचा उद्धार करतात. जसं चंदनाचं झाड असते ना, त्याच्या आजूबाजूला कुठलंही झाड असू द्या, बोरी बाभळी कुठलंही झाड असू द्या, त्यालाही चंदनाचा सुवास लागतो. महाराजांचं एक अभंग आहे, चंदनाने बोरी व्यापिल्या, चंदनाने बोरी व्यापिल्या, संताने सरिता गेलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या. अर्थात चंदनासारखा संतांचा स्वभाव आहे. चंदन आपलं झिजते, स्वतः झिजून दुसऱ्याला शीतलता देते, दुसऱ्याला सुवास देते. आपल्याजवळ येणारं कुठलंही झाड असू द्या, आजूबाजूच्या सर्व झाडांना सुवास देते. तिथे भेदभाव त्या ठिकाणी करत नाही. तसं संतांकडे कोणीही जरी गेलं, पापी दुराचारी कोणीही असू द्या, पण एकदा का तो संतांकडे गेला, तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित ते आपुले. संतांच्या जवळ जर गेला, संतांच्या पायावर विश्वास ठेवून जर त्यांना नमस्कार केला, त्यांच्या जवळ गेला, तर संत त्याचा उद्धार करतात. तिथे बघत नाही, कारण संतांच्या ठिकाणी असलेला कृपावंत हा गुण चंदनासारखा. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तसे तुम्ही जगामध्ये संत आहात. आणि त्या एका अभंगामध्ये पण आलाय बघा, कुठल्या अभंगात, तुका म्हणे तुम्ही, संतांच्याच बाबतीत अभंगा बघा, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, तुका म्हणे तुम्ही संत. मला वाटते याच अभंगामध्ये ऐसा मातेचा स्वभाव, त्या अभंगामध्ये वर्णन करताना शेवटी आलाय, तुका म्हणे तुम्ही संत बहु, तुका म्हणे तुम्ही संत बहु कृपावंत, असं काहीतरी कडवायचे का. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, आपण खूप कृपावंत आहात. संतांना कुठलीच उपमा त्या ठिकाणी देता येत नाही, उपमेच्या बाहेर आहेत. या अभंगातून तुकोबारायांनी संतांना माय म्हटलं, पण मायेच्या ठिकाणी सुद्धा काही दोष असू शकतात. बाप म्हटलं, बापाच्या ठिकाणी सुद्धा काही दोष असू शकतात. चंदन म्हटलं, चंदनाच्या ठिकाणी सुद्धा काही दोष असू शकतात. पण आपल्याला त्यातला सर्वांगानं एक उपमा संतांना लागू शकत नाही, कारण संतांजवळ सहस्त्र लाखो करोड असे संतांजवळ गुण आहेत. तेव्हा एका गुणासाठी एक उदाहरण फक्त आपल्याला संत महात्मे सांगतात, कारण त्यांना उपमा देण्यासाठी आपल्याजवळ दुसरं काही नाही. त्यांचे एवढे उपकार आपल्यावरती आहे, एवढे उपकार आहे की त्यांचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्यांचा महिमा काय वर्णन करावा. गेली 5 दिवस आपण या अभंगावर चिंतन करतोय. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित. खरंच तुकोबाराय, आपण या अभंगातून संतांचं महात्म्य वर्णन केलं. आपणही संत आहात, आपणही खूप कृपावंत आहात. आपण आमचे मायबाप आहात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि आमच्या सारख्याने आपली कीर्ती काय वर्णन करावी. काय मी पतित कीर्तिवानू. आणि आपण अवतार कशासाठी घेतला. अवतार तुम्हा धरा या कारण, आमचा उद्धार करण्यासाठी. आम्ही जड आहो, आम्ही जीव आहो. उद्धराया जन जड जीव, आमचा उद्धार करण्यासाठी आपण अवतार. आपण काय करत आहात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाची. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैशी तुम्ही जगी संतजन. आपला महात्मा मोठा आहे. आपण आमच्या जीवनामध्ये सुख द्या, भक्ती द्या, भाव द्या, धर्म द्या, कुळाचार आमचा राखून ठेवा. आमच्या मुखात सदैव विठोबाचं नाम येऊ द्या. ही प्रार्थना आपल्याच चरणी करतो. आणि झालेली ही 5 दिवसाची पुष्पमालिका, चिंतन मालिका, प्रवचन मालिका तुकोबारायांच्या चरणी अर्पण करतो. कारण आपण तुकोबारायांच्याच भाषेमध्ये संतांचा महिमा वर्णन केला. म्हणजे मी तर म्हणेल तुकोबारायांच्या भाषेमध्ये हा तुकोबारायांचाच महिमा असावा, नाही का. सर्व संतांच्या चरणी झालेली ही 5 दिवसाची पुष्पमालिका अर्पण करू. आपली संतांचा महिमा ही मालिका संपलेली नाही. फक्त या अभंगावरचं चिंतन संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तुकोबारायांचा दुसरा अभंग घेऊन, आणि तो सुद्धा संतांचा महिमा वर्णन करणारा असेल. तेव्हा ते चिंतन ऐकण्यासाठी सज्ज रहा. आज इथेच थांबूया.
आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये संतांचा महिमा भाग 6 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. ठरल्याप्रमाणे आपलं भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रयनाथ श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.